हां, नमस्कार मंडळी. मी आपलं गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आपण वर्ग 5 आणि 4च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी फ्री ऑफ कॉस्ट करून घेत आहोत. तरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. ठीक आहे. हा व्हिडिओ तसेच 8वीच्या नवोदयच्या आणि स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कामाचा आहे. तर जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला तर काहीच हरकत नाही. तर चला आपण सुरुवात करू पोरांनो. बघा, 3 धडे आपण पूर्ण केले. चौथा धडा आहे दशांश, अपूर्णांक व क्रिया. ठीक आहे. तर या दशांश, अपूर्णांक व क्रिया या धड्यामध्ये बघा, दशांश अपूर्णांकाला इंग्लिशमध्ये म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. काय म्हणतात? डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे बेटा, डेसिमल फ्रॅक्शन अँड इट्स ऑपरेशन. आता ते ऑपरेशनचं काही नाही आपल्याला. ठीक आहे. तर डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात याला. आता आपल्याला हा डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. म्हणजेच दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात एक लक्षात घ्या. पहा पोरो, समजा आपण 3 मित्र आहोत आणि आपल्याकडे 3 चपात्या आहेत, है की नाही. आपल्याला 3 चपात्या आपल्याकडे 2च चपात्या आहेत आणि 3 मित्राला खायचे आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यांना समान मिळाल्या पाहिजे. तर आपण काय करणार की 2 चपात्याला 3 मित्रांनी भाग देणार, म्हणजे 2/3 करणार. बरोबर आहे. तर ही जी पद्धत आहे याच पद्धतीला फ्रॅक्शन म्हणतात. म्हणजे एखादी पूर्ण संख्या नाही, अपूर्ण संख्येला अपूर्णांक म्हणतात. म्हणजे काय सर? तर बघा, उदाहरणार्थ समजा एक आपण असं लिहिलं की 3 आपल्याकडे समजा 3 चॉकलेट आहेत आणि ते 2 मित्रांना द्यायचे. किती मित्रांना द्यायचे? 2. ठीक आहे. तर 3/2 असं करावं लागते. म्हणजे 3 चॉकलेट आहेत, 2 मित्र आहेत, तर एकाला एक चॉकलेट पूर्ण मिळेल आणि 1 चॉकलेट अर्ध करून घ्यावं लागेल, है की नाही. म्हणजे पूर्ण संख्या नाही. तर याचं जे उत्तर येईल ते आपण आता भागाकाराच्या रूपात कसं लिहितो? 3/2. तर 2 बरोबर आहे. वजाबाकी केली, 1 उरतो. मग 1ला भाग जात नाही तर आपण पॉईंट देत असतो. पॉईंट दिल्यानंतर आपल्याला 0 घ्यायला चालते. ठीक आहे. मग आपण घेतला 0. नंतर 2×5 = 10. 2×5 = 10. आणि आता बाकी किती झाला बेटा? 0. हा पूर्णांकाचा भागाकार आहे, अपूर्णांकाचा. म्हणजे आपलं जे उत्तर आलं हे किती आलं? 1.5. म्हणजे पूर्ण संख्या आहे काही? नाही. 1 पूर्ण आणि अर्धा. 0.5 म्हणजे काय? अर्धा. 1 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 1.5. आपल्या भाषेत किती? 1.5. तर अशी जी संख्या असते जिला 1.5, 2.5, 3.5, 1.25, 4.25, 4.25 ह्या ज्या संख्या आहेत याला म्हणतात अपूर्णांक. काय म्हणतात? अपूर्णांक. तर आता अपूर्णांक लिहिण्याची पद्धत असते बघा. ही एक पद्धत आहे. कोणती? हे अंश व छेदाच्या रूपात लिहिणे. याला वरच्या संख्येला अंश म्हणतात. हे 3 काय आहेत? अंश. आणि खाली जे 2 आहेत याला काय म्हणतात पोरांनो? छेद म्हणतात. याला काय म्हणतात? छेद. आलं लक्षात? मग आता हे जे अंश आणि छेदाचे जे अपूर्णांक आहेत यालाच एका वेगळ्या पद्धतीनं लिहिणे म्हणजे दशांश अपूर्णांक. कसं सर? हे बघा, 3/2 हे पण आहेत, हे पण आहेत. पण 3/2 लिहिल्यानंतर उत्तर किती आलं रे आपलं? 1.5. बरोबर आहे. तर या 3/2 यालाच जर आपण असं लिहिलं 1.5, तर या 1.5ला म्हणतात दशांश अपूर्णांक. आलं लक्षात? या 3/2ला काय म्हणतात? अपूर्णांक. 3/2 याला म्हणायचं अपूर्णांक. ठीक आहे. आणि हे जे 1.5 आहे या दोघाचा अर्थ एकच आहे. 3/2 म्हणजेच 1.5 आणि 1.5 म्हणजेच 1.5. तर हे पॉईंट देणे, पॉईंटला या दशांश म्हणतात. काय म्हणतात? दशांश. 1.5 असं वाचतात याला. कसं वाचायचं? 1.5. याला कसं वाचतात? 3/2. 3/2 याला कसं वाचतात? 1.5. तर हे जे दशांशमध्ये लिहितात याला म्हणतात दशांश अपूर्णांक. काय म्हणतात? दशांश अपूर्णांक. आलं का लक्षात? म्हणजे एखाद्या संख्येला जर पॉईंटच्या रूपात लिहिलं
म्हणजे दशांशच्या रूपात लिहिलं तर त्या संख्येला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. समजलं पोरांनो? आता हे झालं एक उदाहरण. ठीक आहे, हे तुमचं एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण समजा आपण घेऊ. चला दुसरं एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याला आपण ठीक आहे 2 भावांकडे 5 एकर शेती आहे तर एकाकडे किती शेती शेती. आता हे बघा, असा जर प्रश्न असला की दोघाकडे 5 तर एकाकडे किती, तर आपण सरळ सरळ काय करणार आहे, आपण भागाकार करणार आहे. काय करणार आहे? भागाकार. मग आता भागाकार करण्याची पद्धत असते, असं लिहितात असते 5/2. 5 एकर दोघा भावाला. तर यालाच आपण कसं लिहू शकतो वेगळ्या पद्धतीनं, याला भागाकाराच्या रूपात लिहू शकतो. भागाकार काय येणार याचा? 5/2चा 2 दोन्ही 4 आहे की नाही, वजाबाकी केली 1 उरला, पॉईंट दिला. हे बघा पॉईंट दिल्यानंतर इथं 0 घेता येते. 2 पंच 10 बरोबर आहे. म्हणजे याचा जेव्हा भागाकार केला तर एका भावाकडे किती शेती आली? 2.5. तर हे जे 2.5 आहे म्हणजे 2.5 आहे, यालाच दशांश अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजेच 2.5 हा झाला तुमचा दशांश अपूर्णांक. आलं लक्षात? आपण समजा दुसरं एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याकडे असं आहे 22/10. किती आहे? 22/10 आहे. 22/10. एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, जर भागाकारामध्ये 10, 100, 1000 अशा जर संख्या असल्या म्हणजे एकावर 0 असणाऱ्या, तर याचं डायरेक्ट उत्तर लिहायचं. कसं उत्तर लिहायचं सर? तिकडे पहा, लक्षात घ्या. याचं डायरेक्ट उत्तर हे 22 जशाला तसे लिहायचे. लिहिले? हां. किती शून्य आहेत खाली? 1 शून्य आहे. 10 म्हणजे एकावर 1 शून्य. मग उजवीकडून एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा. हे बघा उजवीकडून, उजवीला किती आहे? 2. उजवीकडून एक संख्या सोडायची आणि पॉईंट द्यायचा. झालं उत्तर. आलं लक्षात? हे अपूर्णांक, हा दशांश अपूर्णांक. लक्षात? हां. पुढचं उदाहरण सांगतो पहा. समजा एखादी संख्या आहे 783/100 आहे. 100 असल्यावर काय करायचं पहा पोरो? काहीच नाही, एकदम सोपा कार्यक्रम आहे. पहा संख्या जशाला तशी लिहायची. 783 लिहिली. खाली किती शून्य आहेत? 1 2 2 शून्य आहेत. उजवीकडून 2 संख्या सोडायच्या. 1 2 इथं टिंब द्यायचं म्हणजे दशांश द्यायचा. आलं लक्षात? पॉईंट द्यायचा, बिंदू द्यायचा, त्याला दशांश म्हणतात. म्हणजे 783 जर 100 केलं तर त्याचं उत्तर किती येते? 7.83. म्हणजे 7.83. 2.2 इंग्लिशमध्ये याला म्हणतात 2.2. आलं लक्षात? हां. स्वाध्याय क्रमांक लिहितो ना आपण 3.1 2.1 आहे की नाही. पॉईंट म्हणजे दशांश, पॉईंट म्हणजे दशांश. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल पहा, 5वं. समजा एक संख्या आहे 6720/1000 किती येईल? संख्या जशाला तशी लिहायची पहा. 6720 लिहिली. 1 2 3 शून्य आहेत. उजवीकडून 3 सोडायचे. 1 2 3 सोडले, इथं द्यायचा पॉईंट. आलं लक्षात? म्हणजे याचं उत्तर काय येते? 6.720. तर हे अशा पद्धतीने हे जे पॉईंट देऊन लिहितो आपण याला म्हणतात दशांश अपूर्णांक. काय म्हणतात? दशांश अपूर्णांक. ही पूर्ण संख्या नसते, अपूर्ण संख्या असते, म्हणून तिला म्हणतात अपूर्णांक. काय अडचण आहे ना? हां. चौथा धडा सुरू आहे भाऊ आपला. हां. दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. आलं लक्षात? आता दशांश अपूर्णांक तुम्हाला कळाला. आता त्याच्या काही गोष्टी असतात, जसं की नॉर्मल संख्येची आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार करतो, भागाकार करतो, त्याप्रमाणे. तर बघा लक्षात घ्या, आपल्याला समजा बेरीज करायची. ठीक आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज. दशांश अपूर्णांकांची बेरीज
ठीक आहे, किंवा वजाबाकी दोन्ही पण शिकू आपण एकदाच. किंवा वजाबाकी कशी करतात? बरं बेटा, हां करू. हे बघ, समजा पहिली संख्या आहे 34.39, ठीक आहे, अधिक 7.163. 163 जास्त झाला, थांबा 1 मिनिट. हां, 7.16 अशी संख्या, याची बेरीज करायची. तर बा, बेरीज करणं एकदम सोपं आहे. नॉर्मल बेरीज सारखीच बेरीज करायची, फक्त हा जो पॉईंट आहे याच्यावर लक्ष ठेवायचं. बा, पॉईंटच्या समोर उजवीकडे किती संख्या आहेत? 2. इकडे किती आहेत? 2. याला उभ्या स्वरूपात लिहू आपण. इकडे बा, 34.39. आता ही जेव्हा संख्या लिहायची तर बरोबर पॉईंटच्या खाली आधी पॉईंट द्यायचा. या पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, दिला. पॉईंटच्या पुढे किती संख्या आहे? 16. 1 6. इकडे किती येतात? 7. म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायला लागते. पॉईंटला इकडं तिकडं जाऊ द्या जमत नाही. ठीक आहे, आता याची करायची बेरीज. जशी आपण नॉर्मल बेरीज करतो नेहमी तशीच करायची, काहीच या पॉईंटचा विचार नाही करायचा. नंतर पॉईंटचा विचार करू. 9 6 15. 15 5. हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि 1 5. हे 5 लिहिले. हातचं काही आलं का? नाही. आता इथं बघा, पॉईंटच्या खाली पॉईंट इथं देऊन टाकायचा जशाल तसा. पॉईंटची लाईन मेंटेन करायची, पॉईंट लाईनमध्ये लिहायचा. हां, 4 आणि 7 11. 11 1. हातचा आला 1. 3 आणि 1 4. आलं लक्षात? हे झालं तुमचं उत्तर. समजलं? आता दुसरं बघा, दुसरं उदाहरण पाहू आपण. एक दुसरं उदाहरण समजा वजाबाकी आहे. वजाबाकी आहे समजा 89.16. 89.16 वजा 60. समजा 4 आहे. 60. काय? 4. 60.4 आहे. आता इकडं 2 संख्या आहेत पहा पॉईंटच्या पुढं, तिकडं एकच आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपं आहे. उभ्या मांडणीत लिहा याला. 89.16 वजा, सांगितलं तुम्हाला पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा. लिहिला. पॉईंटच्या पुढं किती आहे? 4. आता 4 इकडून नाही लिहायचे, इथंच लिहायचे पॉईंटच्या बाजूलाच. आलं का लक्षात? हां, आणि याच्या डाव्या साईडला जे असेल ते 60 जशाला तसे. याची वजाबाकी करा. आता इकडे लक्षात घ्या, वजाबाकी करताना आता बघा, वर 2 संख्या आहेत पॉईंटच्या पुढं आणि इकडे एकच संख्या आहे. तर अशा वेळेस इकडं काय करायचं? 0 देऊन टाकायचं आपल्या मनानं. नाही दिला तरी चालते, दिला तरी चालते. पॉईंटच्या समोर किती 0 लावले तर काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, 0 दिला. 6तून 0 गेला, 6 राहिले. या पॉईंटचा सध्या विचार करायचा नाही. 1तून 4 जात नाहीत, म्हणून याच्याकडून आपण उसना घेत असतो. इथं राहिले 8, इथं झाले 11. 11तून 4 गेले पोरो 7. आता पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन टाकला, बरोबर आहे. 8तून 0 गेले 8. 8तून 6 गेले 2. म्हणजे तुमचं उत्तर हे झालं 28.76. याच्यावरून तुम्हाला काय कळालं की नॉर्मल वजाबाकीसारखीच वजाबाकी करायची, नॉर्मल बेरजेसारखीच बेरीज करायची, काही फरक नाही. फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, बाकी काही गडबड नाही. आलं लक्षात? हां बघा पोरो, आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिली. आता बघणार आहे आपण गुणाकार कसा करायचा अपूर्णांकाचा. ठीक आहे, गुणाकार कोणाचा? अपूर्णांकाचा. आता पूर्ण नाही लिहित बसणार मी, अपूर्णांकाचा गुणाकार आहे. कसा आहे बघा सर, पहा पोरो. समजा असेल 67 गुणिला किंवा 6.7 करा, 6.7 गुणिला 10 असा गुणाकार आला. ठीक आहे, असा गुणाकार आला. याला कसं सोडवायचं? तर जसं तुम्हाला म्हटलं होतं की भागाकारामध्ये जर 10, 100, 1000 ह्या संख्या जर भागीला असतील तर त्याचं डायरेक्ट संख्या लिहायची आणि पॉईंट द्यायचा आहे का नाही. इथं तसंच आहे. याचं उत्तर काय ते पहा. पॉईंटच्या पुढं किती संख्या आहेत? 1. गुणिला जर 10 असेल तर म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर तो जो पॉईंट आहे तो उजवीकडे एका अंकानं शिफ्ट होतो. कुणीकडे शिफ्ट होतो? उजवीकडे. ठीक आहे, इथं आपण थोडंसं एक काम करा, 7च्या जागी आपण काय करू, इथं 17 घेऊ. ठीक आहे,
17 लक्षात घ्या. तर 6.17 आहे, तर हे 10 जर याला गुणलं तर काय होते, हा पॉईंट 1 कडून इकडे उजवीकडे सरकतो, उजवीकडे म्हणजे काय 6 1 7 ही संख्या जी आहे, हा जो पॉईंट 6 पॉईंट इथं होता ना, हा इकडे उजवीकडे सरकतो म्हणजे इथं येतो. आलं लक्षात 10 गुणल्यानंतर. दुसरं उदाहरण पहा. समजा एक संख्या आहे 73.436 आणि गुणिला आहे 10. तर याचं उत्तर काय, ही संख्या जशाल तशी लिहायची पहा 73436. ठीक आहे. पहा 10 वर किती शून्य आहेत, 1 शून्य आहे. 1 शून्य आहे म्हणून पॉईंट काय होतो, उजवीकडे सरकतो. जर भागाकार असेल तर पॉईंट डावीकडे सरकतो, डावीकडे संख्येच्या डावीकडे, संख्येच्या उजवीकडे. हे उजवा हात, हा डावा हात. आलं लक्षात. तर हा पॉईंट बघा इथे आहे, तर हा उजवीकडे सरकतो, इकडे सरकणार, उजवीकडे इकडे जाणार. म्हणजे किती अंकांनी जाणार, तर 1 शून्य आहे म्हणून एका अंकानी, म्हणजे 73 पॉईंट होतं, तर हे 734 पॉईंट होणार. 734 हे पॉईंट 36. आलं लक्षात, असं होणार. तिसरा प्रश्न बघा, तुमच्या लक्षात येईल. पहा 283 पॉईंट, ठीक आहे, पॉईंट 631 गुणिला समजा 100 केला आपण. 10च्या जागी काय घेतलं, 100. आता 10 वर 1 शून्य होता, 100 वर 2 शून्य आहेत. 2 शून्य आहेत म्हणून हा जो पॉईंट आहे तो उजवीकडे 2 अंकांनी सरकेल. किती, कुणीकडे, उजवीकडे. म्हणजे 6च्या जागी हा काय होईल, हा इथून इथं जाईल. आलं का लक्षात, 2 अंक पुढे जाईल. म्हणजे पहा उत्तर लिहा 2 8 3 6 3.1. आलं लक्षात. म्हणजे 100नी जर गुणाकार केला तर पॉईंट उजवीकडे सरकतो 2 अंकांनी. 10नी गुणलं तर पॉईंट उजवीकडे सरकतो 1 अंकांनी. पॉईंट म्हणजेच दशांश, पॉईंट म्हणजेच दशांश. ठीक आहे. चौथा प्रश्न पहा. समजा प्रश्न आहे 3.6397 गुणिला 1000 गुणिला 1000. म्हणजे जेवढे शून्य असला तेवढा पॉईंट उजवीकडे. किती पॉईंट आहेत, 1 2 3. किती शून्य आहेत, 3. 3 शून्य असल्यामुळे हा पॉईंट उजवीकडे 3 घरांनी सरकेल. म्हणजे हा पॉईंट इथून इथं जाणार. लक्षात यायला का तुमच्या, हां, हा पॉईंट उजवीकडे सरकणार. उत्तर काय येणार, 3639.7. आलं लक्षात. तर अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करतात जेव्हा गुणीला 10 100 1000 10000 1 लाख अशा संख्या असतील तेव्हा. याच्या व्यतिरिक्त कसं असते हे मी तुम्हाला थोडंसं पुढे सांगणार. ठीक आहे. किंवा इथंच बघून घ्या. पहा पेज ॲड करतो, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त कसा गुणाकार असते दुसरा पहा. तर दुसरा गुणाकार असते, इकडे लक्षात घ्या. समजा 6वं गणित आपलं असं आहे 2.5 गुणिला 1.3. समजा असं गुणाकार दिला आपल्याला. ठीक आहे. थोडा सोपा घेऊ अजून याच्यापेक्षा. थांब, इकडे लक्ष घ्या. गुणिला दिलं समजा आपल्याला 1.5. ठीक आहे. आता याचा गुणाकार कसा करायचा, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जसं आपण बेरीज केलती, जशी वजाबाकी केलती तसा याचा गुणाकार करून टाकायचा पहिले. चला डायरेक्ट गुणाकार करू. याला 15 समजायचं, याला 25 समजायचं. बरं. हां, तर 15चा पाडा डायरेक्ट 5 लोक. 15 5 75. 75 पैकी 5 हातचे आले 7. 15 2 30. 30 आणि हे हातचे 7 37. किती झाले, 37. मग इथं लिहायचे 37. झाला आपला नॉर्मल गुणाकार. आता विचार करायचा पॉईंटचा. पहा उजवीकडून पॉईंट मोजायचे. उजवीकडून किती अंक सोडून पॉईंट आहे खाली, 1. इकडं पण उजवीकडून किती अंक सोडून आहे, 1. मग 1 आणि 1 किती अंक झाले, हे 2. पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहेत, 2. म्हणून उजवीकडून 2 अंकावर पॉईंट द्यायचा. हे बघा उजवीकडून 2 अंकावर पॉईंट. इथं 1 अंक 2 अंक. समजलं. सोपं आहे, काही अवघड नाही आहे. बिलकुल अवघड नाही पोरांनो, टेन्शन घ्यायचं नाही. आलं लक्षात.
तर असा असते या अपूर्णांकाचा गुणाकार. दुसरा एक सांगतो तुम्हाला, पहा. समजा आहे 2.2 गुणिला समजा दिलेला आहे 1.1 याचा गुणाकार करायचा, किंवा आपण थोडीशी संख्या वाढवू, इथं 3 लिहू. ठीक आहे. पहा, खाली 1.1 आहे म्हणजे याला 11 समजायचं, या वरच्याला काही समजायचं नाही, जशी संख्या आहे तसंच समजायचं. 11नं डायरेक्ट गुणायचं. 11 3 33, 33शी 3, हातच्या आले 3, 11 दोन्ही 22, 22 3 25, 25शी 5, हातच्या आले 2, 11 दोन्ही 22, 22 2 24, 22 2 24. आता बघा पॉईंट किती कितीवर आहेत. उजवीकडून पॉईंट खालच्या याच्यात पहा, पहिले एका अंकावर आहे, इथं 1 2 अंकावर आहे, म्हणजे हे सगळे मिळून किती अंक झाले? 3. किती झाले? 3. हे बघा, हा 1 2 3 पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहेत? 1 2 3. म्हणून या संख्येमध्ये पॉईंट उजवीकडून डावीकडे, इकडे पहा, उजवीकडून डावीकडे 3 अंकावर द्यायचा. 1 2 3 इथं पॉईंट द्यायचा. हे झालं तुमचं उत्तर. तर अशा पद्धतीनं हा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असतात. आलं का लक्षात? 5.110 गुणिला 10. आता पहा, अशा वेळेस काय करायचं? सरळ गुणाकार करायचा. 10 0 0, 10 1 10, 10 1 10 झाल्यावर 10शी किती येते? 0, हातचा आला 1, 10 1 10, 10 1 11, 11शी किती लिहिला? 1, हातचा आला पुन्हा 1, 10 5 50, 50 1 51, 51 इथं लिहून टाकले भाऊ. किती अंकावर पॉईंट आहे पाय, इथं बघ, पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3. किती आहेत? 1 2 3. खाली पॉईंटच्या पुढं काही आहे का? खाली पॉईंटच नाही आहे का? नाही. तर मग अशा वेळेस 3 अंकावर द्यायचा, उजवीकडून डावीकडे, इकडून इकडे. 1 2 3 इथं पॉईंट दिला. हे झालं तुझं उत्तर. काय अडचण पोरो याच्यामध्ये? एकदम सोपे गुणाकार आहेत की नाही? तर असं हे दशांश अपूर्णांकाचे गुणाकार आपण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता याच्या पुढं पहा, भागाकार लक्षात घेऊ. हां, एकदा पहा तुम्ही, हे असं लिहून घेऊ शकता तुम्ही. हां, पुढे भागाकार. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करा. ठीक आहे. चौथा धडा, दशांश अपूर्णांक. ठीक आहे. पहा, इकडे लक्षात द्या. पहिला प्रश्न आहे, समजा 7.5 भागिला 1.5. आलं लक्षात? भागाकार करायचा. हाय माय, कसा करा, हे की नाही? लय सोपं आहे पोरो, काय ताण घेऊ नका. पॉईंट उडवायचे. कसे उडवायचे पहा, पॉईंटच्या पुढं इकडं वर अंशामध्ये किती संख्या आहेत? 1 संख्या आहे. ही 1 संख्या आहे ना. हां, इकडं पॉईंटच्या पुढं किती संख्या आहे? 1 संख्या आहे. तर जेव्हा पॉईंटच्या पुढं 1 संख्या असते तेव्हा गुणिला 10 करायचं. काय करायचं? गुणिला 10. हे बघा, याचं उत्तर कसं करायचं ते सांगतो, खाली लिहा. 7.5 अपॉन 1.5 म्हणजे छेद. मी आता इंग्लिश मिडियमला शिकलेला, ते कधी कधी इंग्लिश शब्द येऊन जातात. हे बघा, 7.5 7.5 1.5 वर गुणिला 10 करायचं, आणि खालचं, आता वरच्याला 10नी गुटल्यानंतर काय होते? खालचा नाराज होते, म्हणून याला पण काय करायचं? 10नी गुणायचं पोरो. आता हे केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर कसं येते पहा. तुम्हाला म्हटलं होतं, एखाद्या पॉईंटच्या संख्येला जर 10नं गुणलं तर हा पॉईंट उजवीकडे शिफ्ट होतो. आलं लक्षात? म्हणजे 7.5 गुणिला 10 केलं तर उत्तर 75 येते, आणि 1.5 गुणिला 10 केलं तर उत्तर 15 येते. आता भागाकार करायला अवघड आहे का? 75 भागिला 15 एकदम सोपं. हे बघ, आता 75 भागिला 15, 15 5 75, बाकी किती उरले? 0. आपलं उत्तर किती आलं? 5. म्हणजेच 7.5 भागिला 1.5 याचं उत्तर किती येते रे पोरो? तर याचं उत्तर येते 5. याचं उत्तर किती येते? 5. तर अशा पद्धतीनं
हा अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार आपण करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण पहा भागाकाराचं. समजा दिलं 7.9 भागिला 0.7 असं दिलं. आलं लक्षात. काय म्हटलं मी, पॉईंटच्या पुढं जेवढ्या संख्या असल्या तेवढ्यानं गुणायचं. आता इकडं पहा, लक्षात घ्या 4.9 पॉईंटच्या पुढे एक संख्या आहे का नाही, भागिला 0.7 याच्या पुढं पॉईंटच्या पुढे एक संख्या आहे, तर गुणीला किती करावं लागेल, 10 गुणीला 10. ठीक आहे. दोघाला 10 गुणल्यानंतर इथे येते 49 आणि इथे येणार 7. कसं आलं सर, गुणाकार जर केला आपण तर पॉईंट उजवीकडे सरकतो, भागाकार केला तर पॉईंट डावीकडे सरकतो. ठीक आहे. म्हणून हे आलं. आता याचं उत्तर डायरेक्ट येऊन जाते 7 7 49. 7 7 49 म्हणजे आपलं जे उत्तर आहे 4.9 आणि 0.7चं हे येते 7. किती येते, 7. आलं लक्षात. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की समजा अशी संख्या दिली की 16 भागिला 10, त्याचं उत्तर डायरेक्ट लिहायचं. ठीक आहे. कसं येणार, 1.6. हे तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच. समजा एखादी संख्या दिली 7 8 3 6 भागिला 100, तर उत्तर काय येणार, उजवीकडून डावीकडे 2 अंकावर पॉईंट द्यायचा. कारण इथं खाली 1 0 होता, एका अंकावर पॉईंट दिला, 2 0 2 अंकावर पॉईंट द्यायचा. 7 8 3 6 जशाला तसं लिहिलं. 1 2 2 0 आहेत म्हणून उजवीकडून डावीकडे 2 अंकावर पॉईंट 1 2 ही तर पॉईंट. आलं लक्षात. हे झालं उत्तर 78.36. तर अशा प्रकारे पोरांनो दशांश अपूर्णांक सोडवत असतात. ज्याच्यामध्ये पॉईंट असते त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. आलं लक्षात. तर आता पुढचा जो स्वाध्याय येईल समजा 4.1 तो आपण उद्या बघणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोचवा, जेणेकरून तो घरी बसून नवोदयची तयारी करू शकेल. जय हिंद.